आहे ना. 2 तास गेलो नुसतं फरमाईश मध्ये. आयुष्यात मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही, पण मी काय म्हणतो, यांनी शेवटी नमानी केली ना नमान. मग जर ह्यांना नमान करायला सांगितलं होतं, तुम्ही डबल बनी का ठेवली? पोवाना नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असता सोबत, बरोबर आहे ना. शाहीराने नमन केलं की नाही? शाहीर मला तुम्ही नमन करता, तुम्हाला लग्नाला होऊ द्या, पण शक्तितुऱ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या, भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या, पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोण शक्तितुरा करतो का? हे खरं सांगा आता, नमनात कोण शक्तितुरा करतो? कुठल्या बुवान नमाला शक्तितुरा केला नाही? शक्तितुऱ्यात नमान कसा होतो? आली राणी आता तुझी बारी आली, राणा मी काय म्हणतो, ते आल्यापासून एकच म्हणतात ओ, नंतर काय म्हणतो आल्यापासून राणा होणार. मी काय म्हणतो, राणा जर व्हायचाच आहे ना, तर ही बारी संपू द्या. म्हणा आपण ह्याच्याने माझी कुस्ती का. मी काय म्हणतो, राणा व्हायचाच आहे ना, काय रे बनवलं, राणा करायचा आहे ना, कुस्ती का आपण, हा कुस्ती का. मी बाय आणि हा बापी आहे. ते काय म्हटलं, ह्याच्या डोक्यावर म्हणतात डोकीने पदरला. मी काय म्हटलं, मी बाजू म्हणलं आधी मायाची, मी काय साडी लावून आलो. आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे, पैसा आला. मी काय म्हणतो, माझ्या डोक्याला फोटो टोपी आहे, ह्यांच्या डोक्यात टोपी. ते काय म्हणतात, हिच्या डोक्यावर काय पदर हा. आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार, भले मी बाजू आधी नाही म्हणतो, पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा, 2 डोळ्यांचा, 2 पायांचा आणि नको तितक्या पायाचा मी पण पुरुष आहे, बरोबर का? मी बाई आहे. आली राणी आता काय येते ते मला पण बघू दे. पाली आली पाली. अरे वाग्यास खावलं बुवा, काय सुंदरच केला तुम्ही, सुंदरच कार्यक्रम केला. पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केल्या ना बुवा, व तुम्ही एक काम करायचा. 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गाणी लिहा, 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या, 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या, चांगली गोष्ट आहे. पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया, है ना, दुसऱ्या बारी 2-4 घेऊया. बुवा खरं सांगतो तुम्हाला, नंतर म्हणता काही रे पोरानो, तुम्ही आपलं पोरा पण कंटाळली, बुवा पण कंटाळला, मला पण झोपायला लागली बुवा. आता बारी संपल, आता बारी संपल, आता बारी संपल. बाबा काय माझा म्हणतात, माझी 40 गाणी आहे. अरे आमचं का अंडू पांडू समजा, अरे तुम्हाला बोललाय कोण? अरे माझी 40 गाणी. अरे बाबा हो हो कासरा वड, माझी एवढी गाणी आहे, माझी तेवढी गाणी आहे. माडीच्या गो पाठी मागे, माडीच्या गो पाठी मागे. भट गेला लग्न लावून, भट बघितलं, लग्न पण लावतो. हे सगळ्या कामात गोवा माणूस भारी. विषय एकच, कोणीनो पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे, पळून जाऊन लग्न करू नका. पण मी काय म्हणतो, जे आता पळून जात आहेत किंवा जे पळून घेत आहेत, काय म्हणतो, ज्या पळून जात आहेत आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही, ह्यांचा काय दुखतो. मग तुमचा विषय चांगला आहे, विषय चांगला आहे. ज्या आई बापानं आपलं हागणं बुद्ध केलं, ती गोड असतो, बापाच्या हातावर तुझ्या देऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बाबा, जग लय चक्राव केला. तुम्हीच अजून गीता उभी मंडपात, गीत दूर होता पात, गीता उभी मंडपात, गीत दूर होता पात करणार, पण मी तुला शोभे सुनरू मला. 7:30चा भेगा झाला सगळा. ती बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, घाणा जो बरीला ह्यांना बारीला बोलावून का बघत जावा यांना तिथं. तुम्ही बारीला आलो ना, बारी पुरताच म्हणा. तर विषय काय बोका म्हणता, 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. माझं एप्रिल, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे लग्नास लगेच सरायचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे, तेवढ्या वेळेत बुवा काय हे बारी नाही करत. यांचा साज म्हणतात आम्ही उतरवतो, पण तेवढ्या वेळेत रिकामा आहे. ह्याला घेऊन जा फुकट. अरे खाना जो बहिरा, खाना जो बहिरा,
काय तेवढी गाडी आपल्या विकास मंचची तोंडपाठ आहे. मग एवढा आपल्या का भट असताना भटाची गरज आहे कशाला? फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जावा. कसा पण वापरा, आपलाच माणूस आहे. मजुरी किती? 500 रुपये, 200 रुपये जीएसटी कट, 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला बुवा निघाला घरात. घाना जो मोठं गाड केलं गंमत मध्ये. शक्तीवाल्याला पण, तुम्हाला चांगलाच माहिती, शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याडबुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहितीये. पण आज शाहीराणी कार्यक्रम चांगला केला, त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती तुमची, मला नाही पटली. काय गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी, माणसाने ऍक्टिंग करावी, ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना? अरे गीता उभी नाही भारी माणूस बरोबर. झाला नाही कोणाचा अजून, ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय. लग्नाची गाणी, घाण्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी, माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा भाव, 300 रुपये गडी तयार आहे. आणि मजुरी चालली आहे 500 रुपये, गडी किती रुपये तयार आहे? 300 रुपये. तर म्हणतात तर राडा होणार. काय काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा 12,000 पारितोषिक आलेला आहे. फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तीवादी नामवंत शाहीर, ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो, त्यांच्या व्हिडिओ बघत आलो, ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फुटकेरी माऊली याच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत. तर कधी ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलबाई राजापूर, संकेत गोरे नांजा, रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. म्हणून विषय कसा आहे बघा, शाहिरांनी कार्यक्रम सुंदरच केला, मी नाही म्हणतच नाही, पण राडा म्हणा, हा म्हणा, ता म्हणा, हो मी म्हणतो भारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस चालतोय ना, भारी संपू द्या. राडा म्हणा बघते मग काय होतंय का राडा. म्हणून विषय आहे का आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता दीर्घात म्हणतात कोंबड्याची ताकद देतात. बरोबर बोललं ना बुवा, बोललं ना? झोपा येतात माहितीच्या झोपा नाही. मिरगात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखणीमध्ये हे म्हणतात कोंबडी. कुणी इथं गाववाले पोरा भरपूर आहेत, मिरगात कोण कोंबडी कापतो? हा असा लाल लाल तुझ्याचा कोंबडा तो पण अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुरा नुसता वर ना, इकडनं पण सगळा तुरा झालाय कोंबड्याला. बघा तुरा नुसता कोंबड्याचा वर आहे, सगळीकडनं तुरा आहे ना. बघा चुकून जर पिसवा शिरली त्या कुठं भेटली त्याचा पत्ता लागायचा नाही. हो उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या बघू नका. मिरगात कोंबडी कापत, मिरगात काय कापतात तो पण केवढ्या लाल शर्यतीचा. आता विषय काय बघा. आता ते काय म्हणाल बरं, एकदा मला म्हणतात ही माझी बायको, एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा. मी म्हणतो मुक्काम केलंबे, मुक्काम विवली पोस्ट केलंबे गावचे हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ कांबळे, चला उडव. आता मी काय म्हणतो ऐका, म्हणून हे माझं पतिदेव बरोबर ना, मी यांची बायको. तर आम्ही दोन नवरा बायकोने काय केलं बा, दोन कोंबडं पाळलं, एक कोंबडी पाळली बा. विषय आहे का मित्रांनो? तर विषय काय झाला, तो जो कार्यशर्मनीवाला जो कोंबडा आहे न या गावात, तो ह्या माझ्या मातीच्या कोंबड्याला त्रास देतोय. हा बायको काय म्हणते, धनी अगदी चालून मिरगाचा सण तोंडावर आलाय, ह्याचा गेम वाजून टाकू लगेच. विषय कसा आणलाय बघा. म्हणून म्हणतो अरे झटक होत या काळीच हे मग याद झाली यायची ताईची सोडा की हात माझा अहो नजर इकडं ताईची. म्हणून म्हणतो बायको काय म्हणते नवऱ्याला, ऐका हा काढतोय कडी याचा देऊया बळी.
ही बायको म्हणते हा जो काल्या सरबडीचा कोंबडा आहे ना अंडा या गाव आहे. बायको काय म्हणते अहो काढतोय कडी याचा देऊया बळी खरी गरज आहे या काल्याची. काल्या कोंबड्याच्या विषय कसा आहे काल्याची म्हणजे गुलाची काल्या कोंबड्याची. अहो काढतोय कडी याचा देऊया बळी खरी गरज आहे या काल्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय आज तुला मी काय ठेवत नाही आजच तुला पैसा करून टाकतो नाही धडकत आज या साध्याची. बायको म्हणते अहो धनी याची मान आजच टाकून टाका नाही धडकत आज या साध्याची नाही धडकत आज या साध्याची या लांबोनी शिरगोली भाल्याची या साध्याची या लांबोनी शिरगोली मुद्दा काय सांगू का तुम्हाला तुम्ही एक काम करा तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या तुरीमध्ये प्रसाद परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा बाहेर पारितोषिक पाण्याचा मुजरा. तर शाहीर विषय काय तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप क्वालिटी शाहीर आहात तुम्ही काय करा माहिती ओके साहेब चंद्रकांत दादा जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नावरे अशी आज तिची वारी काय होईल तो लढचे होणं. तर विषय कसा तुम्ही ऐका विषय काय शाहीर काय म्हणतात 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची. गोवा मी काय म्हणतोय तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या तुलनेमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवतो आणि 7 उतरवतो. गोवा आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना फेब्रुवारी महिना शिमगा झाला एप्रिल झाला मे झाला वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शब्दप्रयोगाला पसंती दिलेली आहे. तुम्ही गोवा एकदा 7 चढवलाय ना तो उतरवू नका तुम्ही भारी करून बघा तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय गो मजा येते मी बाहेर कार्य करायला पण खरं सांगतो तुम्हाला लय गो मजा येते. परत गो म्हणतात ये ना काय म्हणतात येत नाही काय म्हणतात ये ना काय येत नाही. गोवा माणसानं जेवढं पस्त जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही पण जे मला गायला येते गोवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी तोडकं का होईना पण लोकांपर्यंत बसवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच गोवा मी करतो. गोवा विषय सांगेल विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. शाहीर तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचा एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं. गोवा तुम्ही हा सुरात काय तुम्ही गोवा धुरात होतं वर अरे अवघड ते आंडू पांडू समजा. अरे पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो
तुमची शीघ्र कवी माझी 40 गाणी हो बुवा. पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 विवाह. गणपती बापांना तुम्हाला अजून तडवाय देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40 चे 80 विवाह. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास नवरे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या वारीपासून तुम्ही लागले होय हवे तोडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मागून गेलाय बुवा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं हवे चालू. गर्वाचं घर बुवा हे नेहमी गौरवावरच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईशीला एक कोकणाच्या गाण्याची चोटा बघा बघू. त्या संगीतकार म्हणतात काली चहा, ते वाजवतात काळी एकला काली चहा. बरोबर आहे ना? काय बरोबर? म्हणून सांगतो बुवा तुम्हाला आज सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. त्यांना एक टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इथं वरील अगदी चांगलं पडतात. म्हणून म्हणायचं विषय आहे कोकणाच्या गाण्याचा. मित्रांनो, शाहीर आणि भरमसाठ फरमाईश नाही. भरमसाठ पण शाहीर. गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं. मित्रांनो, पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यावर मित्रांनो फ्लॉप गेलेत. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावा रूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली आहे का माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या सोबत या रसिक माय बापाला. म्हणून म्हणायचं आहे आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीतला आहे, शाहीर रत्नागिरीतला आहे. म्हणून लोकांना ठेवते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणायचं आहे का लक्ष असावं. रत्नागिरी राजा पुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं विषय कसा, तुम्ही फाळा धार अगदी हवीतशी काढा, पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय रे बरोबर म्हणून बक्षीस आलेला आहे. रविराज सत्तारा मोतेकर, गाव साखर, दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा. तर विषय काय, फाळ जो म्हणतात की फाळा धार लावलाय, पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते जाग्यावरच. जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत
पण नांगराचा फाल मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फालाला, पण फाल मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा, शाहीर काय म्हणतात? शाहीर म्हणतात, अरे लेका माझा पिवळा झाला तो धुनारी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेक्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेका खरंच पिवळा केला तर भयंकर नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा, विषय कसा, अहो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना, बायको वयात कशी आहे, लहान आहे. तुम्ही लेकाचा पिवळा केला आपला लगेच बायको धुवा देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं. बायको वरडात स्टुपिड कुठलं, बायको लहान आहे ना, बायको को समजून घ्या आहे ना, बायको कशी आहे, लहान आहे, बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा, शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहितीये, आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एक काय का, आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर बुवा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा फसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर, माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका, बाप दाखव आणि श्राद्ध करा असा करणारा मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहिरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या, दादा काय नाही मांडल्या. अक्षयदादा वेळवेळकर तुम्ही यजमानी माणस आहोत, इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचा उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आता पटवूनच नाही आहे ना. आकडी आणि कोयती, आकडी जरी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना. आता बस सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता बॉलचा. हा पुढचा विषय काय, आरवळकी वळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून वळकी वळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून देत. अहो आबा जरा सरकून बसा की, जरा सरकून बसा की, हात चोळीत चालतं तुझं. विषय कसा आला, आता बेरगाची राखण झाली, बेरगाची राखण झाली, सध्या गावाला कामं आहे, फोडबेड चालू आहे बरोबर ना, शेतीची कामं चालू आहे, फोडीची आणि बेरीची. तर बायको या नावाला काय सांगते ऐका, लांब द्वाऱ्याला बांधून ठेवलाय. काय म्हणतो ऐका, बायको नावाला काय म्हणते ऐका, मी लांब द्वाऱ्याला बांधून ठेवलाय, काम हा याचं हो पहिलं. बायको काय म्हणते, अहो धनी मी लांब द्वाऱ्याला बांधून ठेवलाय, काम हा याचं हो पहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल, धरा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते, घरात जो बैल पाळला तो बैल कसा गाड्या नंगाचा, त्याला लांब दोरीला बांधून ठेवला, त्याला कासरा केला लावलाय, लांब कासरा लावलाय, त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती, आपण गावाला असतो जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना, उधळतो ना. बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा होतो, उधळतो. बायको काय म्हणते, आव नाम दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हाय याचं हो पहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल, याला सोडू नका तुम्ही सैल, धरा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल, धरा नांगराला काला हवैल. हा मस्तवलेला पाळा
तुमच्या गवडीचा भाग देतो. आता गवडीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवडीचा भाग चांगला असतो. तर शाहीराने त्यांची गवड चालू केली. चंदन, तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर झाल्यांना 21 19 हा मित्रांनो, या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरेवाले नामवंत शाहीर देवेंद्रजी शिमन पवार यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिमन, जितूदादा शिमन हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोनीदादा डाबर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तिवाली शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिमन बुवा असा सामना आमच्या दोन शाळेमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे. विषय आहे गवडीचा. शाहीरांनी माझ्या गवडीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवडीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवडीला भाग देता देता ह्यांची गवड चालू आणि म्हणतात गवडीत म्हणतात की तुझ्या डोईवर बदल शोधतोय भारी, खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवड आहे राजेशांनी कानाची है ना, त्या डोईवरचा बदल आला बघा माहिती, त्यातला काना पण गायब झाला, त्यातला काना पण गायब, त्यातली राधा पण गायब. काय म्हणता चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली, काय म्हणाल डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाहीर हो शाहीर, तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या कालच्या पौराणिक शब्दांनी काय मावल्यानो, डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकू दादा, डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो? खाली ठेवतो. खेळल्यातली वस्तू आहे, ह्या भांड्यातल्या कानात त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो. त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठं बुवा, तुमची 40 गाणी आहे, पण बुवा तुम्ही जेवढा मोठा हो तेवढा खोटा हो बुवा. बक्षीस आलेलं आहे बिग फॅन मी कोकण हर्ष युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज परितोषिक आलेलं आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात, झाला काय ते एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नक्की काय करतो. आणि म्हणून दुसरा विषय शाहीरांनी तो मला त्यांच्या गवडीला भाग आला. मला मुळात त्यांची गवडच काय कळली नाही. त्या गवडीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला, डोईवर पदर आला. काय झालं जीवाचं वनवास सगळे झाले ते. डोईवर पदर, त्या गवडीची राधा पण गायब आणि काना पण गायब. म्हणतात कानार म्हणतात काय राधेला फसरी सवणार नाही, हे म्हणतात काय सांगू नका लोका येडी. बाकीचे सांगतात ती हे मोठे शान बुवा. राधेला म्हणतात कानार काय फसवणार नाही, याला लय माहिती. त्यांना काय त्यांचा अभ्यास काय साधा नाही, लय मोठा बुवा लय त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीरांनी गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाईक घराणे गाव साखर बामणवाडी तालुका खेडचे रत्नागिरी असा मित्रांनो हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे. गावाला मित्र सामना आहे. 200 रुपयाचा बहादार पारितोषिक आहे. शाहीर मनाचा स्तवन, शाहिरांचा स्तवन. स्तवनाचा विषय मात्र कोणी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. छोटा बता बघू सगळ्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे. ते शाहीरांनी स्तवन गायला, सुंदर स्तवन होतं. यावस्तेत येडू डोंगर चढलं व्हायचं नाय, माझं हाल बघून तू दोन पावल खाली यावं नाय. अगं काल अचानक हे येडू आलंय गडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय, त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह वारीमध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात देताय बुवा, त्याला महत्व आहे. तुम्हाला मनवाई 10च्या रिसवल्या काय म्हणता ऐका. मी काय म्हणतो
तुम्हाला चालू पारीमध्ये फरमाईश 10च्या 20 येऊ द्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात गातोय, आपण किती सुरात गातोय याचा भाऊ पहिला अभ्यास करा. आणि मग लाल लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात तुरेवाले. पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं बोंदायचं गाणाला, ही 2 गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील त्याचा पुढचा मग तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश असतात तर मी आपला बेसूरच बरा. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला भाऊ लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चरणामध्ये ठेवतोय मी म्हणजे पाणी माझ्या ठिकाणी संपवतोय. कारण पोवाडे किती नाही 2 तास मेघाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. म्हणून विषय कसा आहे का फिरवा जरा. या ठिकाणी पाणबुडीचे शिलेदार विश्वनाथ डिंगेकर मी भातगाव करणाऱ्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा महाराज पारितोषिक केलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत मित्र मित्रांनो. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेलात ना शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन करण्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचंच असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना गाडी विषय काढायला हवा मावशीला ए बोलिनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी मिशी काढा एक नंबर चिकनी मामा मावशीचा. म्हणजे विषय कसा आहे बघा. पुढचा विषय काय आहे एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पचेल चांगला. मी काय म्हणतोय विषय आहे का म्हणून अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी नाही वागन बुवा तूच ठिकाण नाही वागन बुवा तूच ठिकाण माझं बोलणं आहे रोक ठोक माझं बोलणं आहे रोक ठोक याचा विचार कर तू चोका माझं
दुसरा मुद्दा मगाशी मित्रांनी फरमाईश दिलेली आहे. ही फरमाईश अशी आहे, अमोलबाई संकेतदादा घोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे, भेटी झाली राधा तुझ्यासाठी. अतुल पेजे गाव डिग्री संकेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर पारितोषिक. प्रसाद परशुराम घाणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. तर मित्रांनो, जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची फरमाईश आलेली आहे, कळसवली गावावरती एक गाणं होऊ देत म्हणून. मित्रांनो, हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube वरती आलेलं आहे. फरमाईश घेऊया त्याची एका बोकड्यामध्ये. मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात सायांची आहे शाण. गाव कळसवली नवे आनंदान आई कालिकेच्या किरपेन. गाव कळसवली नवे आनंदान आई कालिकेच्या किरपेन. त्या गाण्याची फरमाईश गवळण्याची एका बोकड्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश दिली आहे, ती एका बोकड्यात घेतोय की माझे वारी कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करते. कसा प्रॉब्लेम म्हणून विषय आहे, गवळ आहे, रेडी झाली राधा तुझ्यासाठी म्हणून म्हणायचं आहे.
शमिका सोलकर दी अंधेरी संगमेश्वर ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. शाहिरी महाराज मोजला करतो. काय काय आदिश्री रंजित बोतेकर या ताईच्या माध्यमातून आमचे विशाल सर यांच्याकडे 100 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे विकास गणपत गोलाब या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. चढा उचला वरचा आवडतो काय काची तो शेवटचा विषय घेतली बारी संपवले. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला भीमावडीन बोले राम राम रमाईला. अरे म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा वाजा, इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा. माझ्या धर्मप्रिय गजानन आणि या सुंदर पवित्र माझ्या या राजाच्या चरणावरती ही आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व शिलेदार आहेत, माय माऊली आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली व्हिडिओ आपली सेवा झाली असेल, तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड मानून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा, त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.